उद्धव ठाकरेंनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली होती। मुंबईवरती 2 व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला। तसंच कालच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अप्रत्यक्ष अॅनाकोंडाचा उल्लेख केला। त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केलाय। अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्यारोग माहिती आहे ना, भस्म्यारोग, तो भस्म्यारोग झालेला हा अॅनाकोंडा आहे। मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे। आता पहा तुम्ही, विठ्ठल झाड, विठ्ठल झाड, विठ्ठल रामचंद्र झाड, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत। राजा कुप्पूर स्वामी, राजी कुप्पूर स्वामी एकच आहे। सुलेमान मोहम्मद रजाक, सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे। जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते, आता ते मतदार याद्या मोजू लागले। हा फरक आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय, आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप